मान्सून येत्या 2-3 दिवसात आगमन करणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे। असं असताना धुळे शहरातील नाल्यांची सफाई झालेली नाही। मात्र नाल्यांची धातूरमातूर सफाई दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येतोय। याबाबत शिवसेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्षात पाहिल्यानंतर समजले की 90% नाले सफाई झालेलीच नाही। फक्त लाखो रुपये बिल काढण्यासाठी टेंडर निघते का असा सवाल आता नागरिक करत आहे। अनेक ठिकाणी खुल्या जागा आहेत। या खुल्या जागांमध्ये काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढत असतात, तर अधिकतम खुल्या जागांमध्ये सांडपाणी गटारीचे पाणी सोडलेले आहे। अनेक नाल्यांमध्ये काटेरी झुडपे वाढली, ती काढण्यासाठी साधी जेसीबी सुद्धा पाठवण्यात आले नाही असे नागरिकांनी तक्रार केली आहे। तर अनेक खुल्या जागांमध्ये तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरत असते। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व साफसफाई करून डागडुजी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे। कारण की यामुळे साथीच्या रोगांना सामोरं जावं लागतं। तर कचरा नाले सफाईच्या नावाने महापालिकेत प्रत्येक वर्षी लाखो करोड रुपयांची बिले मागील 5 वर्षापासून सातत्याने काढण्यात येत आहे। प्रत्यक्षात मात्र केवळ दिखाऊ स्वरूपाचे कचरा नाले सफाई केल्याचे दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असून आगामी काळात शिवसेना शहरातील परिसरातील कचरा नाले सफाई करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसे न झाल्याचं शिवसेना आंदोलन करणार असल्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे। भगवती नगर सेक्टर नंबर 2 आणि 4 येथील रहिवासींनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलं। नाले सफाईच्या नावाने लाखो रुपये बिल या महापालिकेच्या प्रशासनाने काढण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र नाले सफाई काही झालेली नाहीये। लाखो रुपये काढून कोणता नाला प्रभाग क्रमांक 2 मध्ये तसेच इतर शहरातही नाले सफाई होताना काही दिसत नाही आहे। मान्सून आता 1-2-3 दिवसामध्ये पावसाचं आगमन शहरामध्ये होणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं असून पण प्रत्यक्षात मात्र इथं सर्व काटेरी झुडपं बाबळं उगलेले आहेत आणि जे आहे ते पाणी निघत नाहीये नाल्यांमधून। तर बाकीचं पावसाचं पाणी कसं काय निघेल? दर वर्षाचा अनुभव असताना सुद्धा प्रशासनाची ही दिरंगाई होत आहे। दर वर्षाप्रमाणे लाखो रुपये काढून घ्यायचे, बिलं उपटून घ्यायचे आणि मोठा भ्रष्टाचार करून नागरिकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं, असंच काम महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे। माझं आयुक्त मॅडमांना या ठिकाणी शिवसेनेतर्फे आम्ही इशारा देतो, जर कधी ही साफसफाई येत्या 2 दिवसात झाली नाही तर आम्ही 1 तारखेला आंदोलन करू आणि आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनजागर मराठीसाठी नागेंद्र मोरे, धुळे।